नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मागील 8 महिन्यांच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण किती 500 वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। खरंच आजचा व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे मित्रांनो। आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 1000 लाईक पूर्ण करताल। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, जून 2024 मध्ये पुढील परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विक्रम मिस्री यांची। तर जून 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या बिबट्या सफारीचे उद्घाटन कोठे झाले? तर बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क, कर्नाटक येथे। तर पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या संघाने ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले? तर भारत देशाच्या संघाने। यानंतर पुढील प्रश्न आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रवी अग्रवाल यांची। यानंतर पुढील प्रश्न आहे, जून 2024 मध्ये सत्यसभेत हा सभागृहाचा नवा नेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर JP नड्डा यांची। यानंतर पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सागरी दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 25 जून रोजी साजरा केला जातो। तर पुढील प्रश्न आहे, इस्रोने सलग तिसऱ्यांदा पुन्हा वापरता येण्याजोगे लॉन्च व्हेइकल म्हणजेच RLV पुष्पकची यशस्वी चाचणी कोठे केलेली आहे? तर चित्रदुर्ग, कर्नाटक येथे। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, ग्रामीण विकास विभागात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राजप्रिया सिंह यांची। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिन 2024 कधी साजरा केला गेला? तर 7 जून रोजी साजरा केला गेला। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, जून 2024 मध्ये नासाच्या बोईंग स्टारलाइन यानातून अंतराळात उड्डाण करणारी भारतीय वंशाची पहिली व्यक्ती महिला कोण बनलेली आहे? तर सुनीता विल्यम बनलेली आहे। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, देशात प्रथमच कोणत्या राज्यात लिथियम खाणीचा लिलाव करण्यात आला? तर छत्तीसगडच्या। लक्षात ठेवा। यानंतर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राकेश रंजन यांची। तर पुढील प्रश्न आहे, 2024 च्या ICC T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उसेन बोल्ट आणि युवराज सिंग यांची। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सतलज जल विद्युत निगम म्हणजेच SJVN ने देशातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले? तर झाकरी, हिमाचल प्रदेश येथे केलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रबोवो सुबियांतो यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंडोनेशिया। लक्षात ठेवा। यानंतर दुर्मिळ फुलपाखरू नेप्टिस फिलिरा कोणत्या राज्यात सापडले आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये। यानंतर पुढील प्रश्न, सन 2024 मध्ये भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक वारसा दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर 18 एप्रिल 2024 रोजी साजरा केला गेला। तर पुढील प्रश्न आहे, बिस्का जत्रा महोत्सव 2024 कोठे आयोजित केला गेला आहे? तर नेपाळमध्ये। लक्षात ठेवा। तर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर 30 जून रोजी साजरा केला गेला मित्रांनो। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूने जून 2024 मध्ये T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर योग्य उत्तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने। लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न आहे, युरोपियन युनियन म्हणजेच EUच्या युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर अँटोनिया कोस्टा यांची। लक्षात ठेवा। तर यानंतर पुढील प्रश्न आहे, वैश्विक जीवन क्षमता सूचकांक 2024 मध्ये जगातील कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया। लक्षात ठेवा। तर टॉप 3 कोणते आहेत? व्हिएन्ना,
कोपनहेगन आणि झुरिच. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माईकुई स्वावलंबन योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर झारखंड. यानंतर पुढील प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील पहिले बायोप्लास्टिक पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाईल? तर योग्य उत्तर लखीमपूर खेरीमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO वार्षिक शिखर परिषद 2024 कोठे होणार आहे? तर अस्ताना, कझाकस्तानमध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय लोक आणि आदिवासी कला प्रदर्शन हुनर कोठे सुरू झालेला आहे? तर दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2024 मध्ये ओडिशाचे नवे मुख्य सचिव कोण बनलेले आहेत? तर मनोज आहुजा बनलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तर कोणत्या राज्याने 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर महाराष्ट्र या राज्य सरकारने. तर जगातील पहिला देश कोणता आहे ज्याने 2030 पासून पशुधन उत्सर्जनावर कार्बन कर लागू करण्याची घोषणा केलेली आहे? तर डेन्मार्क हा देश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, वस्तू आणि सेवा कर दिन म्हणजेच GST दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 1 जुलै रोजी. यानंतर पुढील प्रश्न आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजे FATF ची बैठक जून 2024 मध्ये कोठे होत आहे? तर सिंगापूरमध्ये होत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, बेहेद्दीन खलम महोत्सव 2024 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे? तर मेघालय या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2024 लायन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा 10व्यांदा कोणी जिंकली? तर विश्वनाथ आनंद यांनी जिंकलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, नेदरलँडचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर डिक शूफ यांनी शपथ घेतलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेले आहेत? तर सुजाता सौनिक बनलेले आहेत. तर कोणत्या देशाच्या नौदलाने भारताच्या गार्डन रिच शिपबर्ड्स अँड इंजिनियर्स लिमिटेड म्हणजेच GRSE सोबत 800 टन क्षमतेची सागरी टगसाठी करार केलेला आहे? तर योग्य उत्तर बांगलादेश. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव भटक्या हत्तीची 16वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर उमरोई मेघालय येथे. लक्षात ठेवा, कोठे? उमरोई मेघालय येथे. यानंतर पुढील प्रश्न, आधी के ज्यांना सरस्वती अम्मा पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे त्या कोण आहेत? तर P गीता आहेत त्या. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, युरोपियन कौन्सिलचा अध्यक्ष कोणता देश झालेला आहे? तर हंगेरी हा देश झालेला आहे. यानंतर झारखंडचे 13वे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? हेमंत सोरेन बनलेले आहेत. तर ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर जॉर्ज रसेल यांनी जिंकलेले आहेत. कोठून? तर ब्रिटनमधून. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, अफगाणिस्तानावर संयुक्त राष्ट्रांची 3री परिषद कोठे भरलेली आहे? तर दोहा कतार येथे भरलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारत प्रथमच 46वे युनेस्को जागतिक वारसा समिती सत्र कोठे आयोजित करेल? तर योग्य उत्तर भारत मंडपम येथे, नवी दिल्ली. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर धीरेंद्र के भूत यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शील नागू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर TV रविचंद्रन पवन कपूर यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे, इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत? तर मसूद पेजेश्कियान झालेले आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तर कोणता देश 2024 मध्ये 5G, 6G आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानावर हॅकाथॉन आयोजित करणार आहे? तर योग्य उत्तर भारत देश. यानंतर पुढील प्रश्न आहे, फ्रीडम 125 नावाची जगातील पहिली CNG मोटरसायकल कोणत्या कंपनीने सादर केलेली आहे? तर बजाज ऑटो लिमिटेडने. तर यानंतर पुढील प्रश्न, 6व्या साइट्स अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर स्वप्ना कल्लिंगण यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर एलिसा डी अंडा मदाराझो यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे, विशाल आणि भव्य महाप्रभू जगन्नाथ रथयात्रा कार्यक्रम कोठे सुरू झाला? तर पुरी ओडिशा येथे सुरू झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्ष 2024 साठी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार
कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर महाराष्ट्राला प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणाला रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर योग्य उत्तर 11 जुलै 2024 रोजी साजरा केला गेला. तर पुढील प्रश्न, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो शिखर परिषद कोणता देश परिषद आयोजित करेल? तर युनायटेड स्टेट्स आयोजित करणार आहे. तर पुढील प्रश्न आहे, भारताने आपल्या पहिल्या स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम 1 ची यशस्वी चाचणी केली आहे. तर कोणी विकसित केली आहे? तर DRDOने. लक्षात ठेवा, कोणी? DRDOने. तर पुढील प्रश्न आहे, प्रोजेक्ट परी भारताचा पब्लिक आर्टची सुरुवात कोणी केलेली आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाने. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे, प्रोजेक्ट परी भारताचा पब्लिक आर्टची सुरुवात कोणी केलेली आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाने केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, ज्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नाइट्स ऑफ द लीजन ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले आहे ते कोण आहेत? तर रोशनी नादर मल्होत्रा आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठ्या रामायण मंदिराच्या बांधकामाचा दुसरा टप्पा कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? तर योग्य उत्तर बिहार या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, विम्बल्डन ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर बार्बोरा क्रेजिकोवाने. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने संविधान हत्या दिन कोणत्या तारखेला साजरा करण्याची घोषणा केलेली आहे? तर 25 जून या दिवशी. तर पुढील प्रश्न आहे, चौथ्यांदा नेपाळचे नवे पंतप्रधान कोण झाले? तर KP शर्मा ओली झालेले आहेत. कोण? KP शर्मा ओली. तर पुढील प्रश्न, भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच CMD कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रॉबर्ट जोरार्ड रवी यांची. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, विम्बल्डन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर कार्लोस अल्काराज यांनी. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने चौथ्यांदा युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद पटकावले? तर स्पेन या देशाने. यानंतर पुढील प्रश्न, खर्ची पूजा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर त्रिपुरा या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर भारत देशाने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 73वा तर 48व्या कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर अर्जेंटिनाने जिंकलेले आहे. तर पुढील प्रश्न आहे, झारखंड उच्च न्यायालयाचे 15वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्युत रंजन सारंगी यांची. तर पुढील प्रश्न, दिव्य कला मेळा आणि दिव्य कला शक्ती कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर भुवनेश्वर ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर पुढील प्रश्न, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर DGP राजीव कुमार यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे, रवांडाचे चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहे? तर पॉल कागामे झालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर 18 जुलै 2024 रोजी साजरा केला गेला. यानंतर पुढील प्रश्न आहे, कौन्सिल्स ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजेच CSIR चे महासंचालक म्हणून 2 वर्षाच्या मुदतवाढीसह कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नल्लाथांबी कल्लेसेल्वी यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे, अलीकडेच निंकुज बिहारी धल कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव बनलेले आहे? तर ओडिशा. तर पुढील प्रश्न, पारंपरिक हरेला उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर उत्तराखंड या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे, बेस्ट शिप ऑफ द ईस्टर्न फ्लीट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर INS दिल्लीला सन्मानित करण्यात आले. तर पुढील प्रश्न, लोकसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर गौरव गोगोई यांची. यानंतर पुढील प्रश्न, सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ओम बिर्ला यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय लष्करचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर NS राजा सुब्रमणी यांची. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेचे WHO 2024 नेल्सन मंडेला पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर निम्हान्स यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे तर 2024 मध्ये हैदराबाद ही पूर्णपणे कोणत्या राज्याची राजधानी बनलेली आहे तर तेलंगणा या राज्याची. यानंतर पुढील प्रश्न गुडलप्पा हलीकेरी पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले तर सिद्धलिंग पठाण शेट्टी यांना. यानंतर पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठा नौदल सराव RIMPAC नुकताच कोठे सुरू झालेला आहे तर अमेरिकामध्ये झालेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न दीनदयाळ बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुशील कुमार सिंह यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे कोणत्या फुटबॉल क्लबने 15व्यांदा 2023-24 UEFA चॅम्पियन्स लीग जिंकलेली आहे तर रिअल मॅड्रिड यांनी. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे अलीकडेच डेक महिंद्रा ग्लोबल चेस लीगची दुसरी आवृत्ती कोण होस्ट करेल तर लंडन होस्ट करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन फर्म कपेअर्स द मार्केट AUच्या अभ्यासानुसार कोणता जगातील सर्वात स्वस्त पासपोर्ट असलेला देश आहे तर संयुक्त अरब अमिराती हा देश आहे. तर भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान डस्ट लीग 2024 या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर उझबेकिस्तान. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे लोकपालचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजय मणिकराव खानविलकर यांची. यानंतर पुढील प्रश्न ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये दिल्ली शहराचा जागतिक स्तरावर काय क्रमांक आहे तर 350वा क्रमांक आहे आणि टॉप 3 मध्ये आहेत न्यूयॉर्क, लंडन आणि सॅन जोस. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न इंटरनॅशनल बुकर प्राइज 2024 कोणाला देण्यात आलेले आहे तर जेनी एरपेनबेक यांना. यानंतर पुढील प्रश्न कोणता देश इंटरनॅशनल सोलर आयलँड्स म्हणजेच ISA चा 99वा सदस्य देश बनलेला आहे तर योग्य उत्तर स्पेन हा देश. यानंतर पुढील प्रश्न मे 2024 मध्ये सिंगापूरचे चौथे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे तर योग्य उत्तर लॉरेन्स वोंग यांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे 100वा संशोधकांनी जगातील सर्वात खोल ब्लू होल कोठे शोधलेले आहे तर मेक्सिकोमध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख कोण झालेले आहे तर कृष्णा स्वामीनाथन झालेले आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याच्या कापड हस्तकला अजरकला GI टॅग देण्यात आलेला आहे तर गुजरातच्या. यानंतर पुढील प्रश्न भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस म्हणजेच DPE ने 2024 साली कोणत्या संस्थेला 18वा नवरत्न दर्जा दिलेला आहे तर IREDA ला. यानंतर पुढील प्रश्न आहे जागतिक ओव्हेरियन कॅन्सर डे 2024 कधी साजरा केला जातो तर 8 मे 2024 रोजी साजरा केला गेला. यानंतर पुढील प्रश्न आहे पंतप्रधान मोदींनी भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या ठाणे बोरवली ट्विन टनेल प्रोजेक्टची पायाभरणी कोणत्या राज्यात केली तर महाराष्ट्र या राज्यामध्ये केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे तर महाराष्ट्र या राज्य सरकारने. यानंतर पुढील प्रश्न जून 2024 मध्ये वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणजेच WCC चा दर्जा मिळवणारे भारतातील चौथे शहर कोणते बनलेले आहे तर श्रीनगर हे शहर बनलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न जून 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली तर नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलेली आहे. तर फ्रेंच ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर इंगा स्विटेक यांनी जिंकलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न जागतिक पर्यावरण दिन 2024 कधी साजरा केला जातो तर योग्य उत्तर 5 जून रोजी साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने नॉर्वे बुद्धिबळ टूर्नामेंट 2024 मध्ये जगातील नंबर 1 खेळाडू मॅग्नस कार्लसनला पराभूत करून इतिहास रचलेला आहे तर प्रज्ञानंदा या. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न जागतिक दूध दिवस 2024 केव्हा साजरा केला जातो तर 1 जून रोजी साजरा केला जातो. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच 30वे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर उपेंद्र द्विवेदी यांनी. यानंतर पुढील प्रश्न बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO ने शिंकुला टनेलचे बांधकाम सुरू केले आहे तर हा बोगदा कोणत्या राज्यात स्थित आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये स्थित आहे. यानंतर पुढील प्रश्न रशियाचे पंतप्रधान म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर मिखाईल मिशुस्तिन यांची.
तर यानंतर पुढील प्रश्न आहे, हवेतून कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 शोषून घेणारी जगातील सर्वात मोठी वनस्पती मॅमथ कोठे सुरू झालेली आहे? तर आईसलँडमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय नर्स दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 12 मे 2024 रोजी. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाचा उपग्रह तुटल्यामुळे ISS आणि अंतराळ वाहतुकीला धोका वाढलेला आहे? तर रशिया या देशाचा. यानंतर पुढील प्रश्न आहे, कॅनडाच्या प्रतिष्ठित मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्या भारतीय महिलेला ऑनररी डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाईल? तर सौम्या स्वामीनाथन यांना. पुढील प्रश्न, 2024 मध्ये जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला गेला? तर 20 मार्च 2024 रोजी. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2024 साली भारतातील पहिला इलेक्ट्रिक व्हेकल EV इंडेक्स कोणी जाहीर केला? तर NSE इंडेक्स लिमिटेडने. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ म्हणजेच WOAH चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एम्मॅन्युएल सुबेरॉन यांची. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक तंबाखू विरोधी दिन 2024 केव्हा साजरा केला जातो? तर 31 मे 2024 रोजी साजरा केला गेला. यानंतर जून 2024 मध्ये सलग दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर प्रेमसिंग तमांग यांनी शपथ घेतली आहे. तर कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ESIC चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कमल किशोर सोन यांची. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने पहिल्यांदा नवीन नोटांमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला? तर जपानच्या. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय सैन्याने कोणत्या देशाच्या लष्करासोबत मैत्री या संयुक्त लष्करी सरावाच्या 13व्या आवृत्तीत भाग घेतलेला आहे? तर थायलंडच्या. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजेच NMC च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर BN गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या आदित्य L1 ने पहिली हेलो कक्षा पूर्ण केली? तर भारत देशाच्या. यानंतर पुढील प्रश्न, मनोज कुमार सिंह 2024 साली कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनलेले आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्य सचिव बनलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय वायुसेना म्हणजेच IAF प्रमुख विवेक राम चौधरी यांनी वेपन सिस्टम स्कूल म्हणजेच WSS चे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोलकाता आणि कोक्राझार व्यतिरिक्त कोणते शहर 2024 मध्ये 133वा ड्युरंड कप आयोजित करेल? तर जमशेदपूर, शिलाँग. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, स्मार्ट सिटी मिशन भारतात कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेले आहे? तर 2025. यानंतर पुढील प्रश्न आहे, पर्यावरण परफॉर्मन्स इंडेक्स EPI 2024 च्या जगातील टॉप 10 स्वच्छ देशांच्या यादीत कोण अव्वल आहे? तर एस्टोनिया आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भुवनेश्वरमध्ये लाईफस्टाईल फॉर सस्टेनेबिलिटी मोहीम कोणी सुरू केलेली आहे? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. यानंतर पुढील प्रश्न, एक्सरसाइज पिच ब्लॅक 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. पुढील प्रश्न, पूर्व भारतातील पहिले अपंग विद्यापीठ कोठे उघडले जाईल? तर रांची, झारखंड या ठिकाणी. पुढील प्रश्न, नीती आयोगद्वारे जारी SDG इंडिया इंडेक्स 2023 ते 24 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे? तर उत्तराखंड आणि केरळ राज्य. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या महिला वैमानिकाने इतिहास रचला? भारतीय हवाई दलाच्या टीम सोबत एक्सरसाइज पिच ब्लॅक 2024 मध्ये भाग घेऊन. योग्य उत्तर भावना कंठ. पुढील प्रश्न, जागतिक युवा कौशल्य दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर 15 जुलै 2024 रोजी साजरा केला गेला. पुढील प्रश्न, बहुचर्चित अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्प कशाशी संबंधित आहे? तर अरुणाचल प्रदेशशी संबंधित आहे. तर पुढील प्रश्न, पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी पहिली पक्षी गॅलरी कोणत्या राज्याने स्थापन केली? तर उत्तराखंड या राज्याने स्थापन केली. यानंतर पुढील प्रश्न, अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषद कोठे सुरू झाली? तर बुसान, दक्षिण कोरियामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक हवामान दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 23 मार्च रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG चे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लव कुमार यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर 4 एप्रिल रोजी साजरा केला गेला.
तर पुढील प्रश्न आहे फर्स्ट न्यूक्लिअर एनर्जी समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न आहे रणजी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मुंबई उपविजेता विदर्भने, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर एलिसा डी अंडा मद्राझो यांची. तर पुढील प्रश्न आहे 150वा. तर व्लादिमीर पुतिन 2024 साली रशियाचे राष्ट्रपती म्हणून कितव्यांदा शपथ घेणार आहेत? तर 5व्यांदा शपथ घेणार आहेत. तर पुढील प्रश्न आहे 30वी सुलतान अझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 कोणी जिंकलेली आहे? तर जपानने जिंकलेली आहे. तर पुढील प्रश्न आहे UAEच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाने गोल्डन व्हिसा कोणाला प्रदान केलेला आहे? तर रजनीकांत यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे मे 2024 मध्ये AI अँकर शेती आणि जमीन सुरू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर दूरदर्शन DD किसानने. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशाच्या बॅडमिंटन संघाने 2024 थॉमस आणि उबेर कपचे विजेतेपद पटकावले? तर चीनच्या. यानंतर पुढील प्रश्न आहे इस्रोचे प्रमुख S सोमनाथ यांनी अंतराळ सुरक्षेसाठी डिंगटारा मुख्यालय कोठे उघडले आहे? तर बेंगळुरू कर्नाटक मध्ये उघडलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न लॅरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर नोवाक जोकोविच यांना. पुढील प्रश्न आहे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणजेच AMUच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नाईमा खातून यांची, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे व्हेनवनली आयलँड्स ऑफ गोवा हे पुस्तक कोणी लिहिले? तर PS श्रीधर पिल्लई यांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप सुरू केलेले आहे? तर शिविजिल ॲप सुरू केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न डोल जत्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण बनलेले आहे? तर गोपीचंद थोटाकुरा बनलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे कोणती कंपनी भारतातून इलेक्ट्रिक व्हेइकल म्हणजेच EV निर्यात करणारी पहिली आंतरराष्ट्रीय कार उत्पादक बनलेली आहे? तर सिट्रोएन. यानंतर पुढील प्रश्न आहे कोणते रुग्णालय देशातील पहिले सरकारी रुग्णालय बनले आहे जेथे पिझो इलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट कार्यान्वित करण्यात आलेले आहे? तर कमांड हॉस्पिटल पुणे. यानंतर पुढील प्रश्न आहे चिपको आंदोलनात प्रमुख भूमिका बजावणारे मुरारी लाल यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. तर ते कोण होते? पर्यावरणवादी होते. यानंतर पुढील प्रश्न भारताचे नवे आरोग्य सचिव कोण बनलेले आहेत? तर अपूर्व चंद्रा बनलेले आहेत. पुढील प्रश्न उत्तराखंडाची पहिली महिला मुख्य सचिव कोण बनलेली आहे? तर राधा तरुती बनलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे येमेनचे नवे पंतप्रधान कोण बनलेले आहे? तर अहमद अवद बिन मुबारक बनलेले आहे. तर पुढील प्रश्न चाडचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर इद्रिस डेबी इट्नो यांची. पुढील प्रश्न भारत औपचारिकपणे मैत्री 2 हे नवीन संशोधन केंद्र कोणत्या खंडात विकसित करणार आहे? तर अंटार्क्टिका या खंडामध्ये. पुढील प्रश्न आहे तर जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 11 मे रोजी साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय मातृपृथ्वी दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 22 एप्रिल रोजी साजरा केला गेला. तर यानंतर पुढील प्रश्न आहे IPL 2024 पूर्वी चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच CSKचा नवा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऋतुराज गायकवाड यांची. तर पुढील प्रश्न आहे अबेल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर मिशेल टेलाग्लेंड यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे लुईस मॉन्टेनेग्रो हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत? तर पोर्तुगालचे. पुढील प्रश्न जून 2024 मध्ये 12व्या विश्व हिंदी सन्मान 2023 ने कोणाला गौरविण्यात आलेले आहे? तर उषा ठाकूर यांना. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 29 जून रोजी साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 2024 मध्ये फर्स्ट इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन IDF एशिया पॅसिफिक समिट कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर कोची केरळमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या भारतीयाला कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर संजना ठाकूर याला.
यानंतर पुढील प्रश्न आहे सस्टेनेबल गव्हर्नन्स चॅम्पियन्स अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांना. तर पुढील प्रश्न राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस 2024 केव्हा साजरा केला गेला? तर योग्य उत्तर 28 जून 2024 रोजी साजरा केला गेला. तर यानंतर पुढील प्रश्न आहे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG गिरीशचंद्र मुर्मू यांनी भारतातील पहिले संग्रहालय चॅडविक हाऊस नेव्हिगेटिंग ऑडिट हेरिटेज कोठे उद्घाटन केले? तर शिमला हिमाचल प्रदेशमध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे डेव्हिड वॉर्नर जो जून 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे तो कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाशी संबंधित आहे. तर पुढील प्रश्न केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी जून 2024 मध्ये कोणत्या कंपनीला मिनी रत्न श्रेणी 1 दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे? तर सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न भारताचे नवीन संसदीय कार्यमंत्री आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री कोण बनलेले आहेत? योग्य उत्तर किरेन रिजिजू बनलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न जून 2024 मध्ये प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनलेला रस्ता बनवणारे देशातील दुसरे लष्करी स्टेशन कोणते आहे? तर योग्य उत्तर जयपूर मिलिटरी स्टेशन आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे गामा रे बर्डचा अभ्यास करण्यासाठी स्पेस व्हेरिएबल ऑब्जेक्ट्स मॉनिटर म्हणजेच SVOM मिशन कोणी संयुक्तपणे सुरू केले आहे? तर चीन फ्रान्सने. यानंतर पुढील प्रश्न आहे भारताच्या ग्रीन हायड्रोजन मोहिमेसाठी जून 2024 मध्ये कोणत्या संस्थेने $1.5 अब्ज कर्ज मंजूर केलेले आहे? तर योग्य उत्तर जागतिक बँकेने केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस 2024 कधी साजरा केला गेला आहे? तर 29 जून रोजी साजरा केला गेला आहे. तर अलीकडेच नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेलेले आहे? तर बांगलादेशच्या. यानंतर पुढील प्रश्न भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे नवे मंत्री कोण आहेत? तर योग्य उत्तर शिवराज सिंह चौहान आहेत. यानंतर पुढील प्रश्न व्लादिमीर पुतिन 5व्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत? तर रशिया या देशाचे. यानंतर पुढील प्रश्न डायना मेमोरियल अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर उदय भाटिया दिल्ली. लक्षात ठेवा. आणि मानसी गुप्ता हरियाणा. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय लष्कराने नवीन विकत घेतलेली AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टर चालवण्यासाठी आपले पहिले स्क्वॅड्रन 451 एव्हिएशन स्क्वॉड्रन कोठे तयार केलेले आहे? तर जोधपूर राजस्थानमध्ये केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे मार्च 2024 मध्ये कोणत्या मल्याळम कवीची 33व्या सरस्वती सन्मान 2023 साठी त्यांच्या रौद्र स्वांतिकम या काव्यसंग्रहासाठी निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर प्रभा वर्मा यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे कोणत्या संघाने महिला प्रीमियर लीग 2024 जिंकले? तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. यानंतर पुढील प्रश्न आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे फिक्कीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ज्योती विज यांची. यानंतर पुढील प्रश्न ग्लोबल डेंजर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर 29वे स्थान आहे. लक्षात ठेवा. आणि पहिले स्थान आईसलँडचे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे जून 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा कोण अरुणाचल राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर पेमा खांडू हे बनलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर 116व्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा. यानंतर 200वा प्रश्न आहे मित्रांनो जून 2024 मध्ये भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न जून 2024 मध्ये चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर N चंद्रबाबू नायडू यांनी घेतलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न भारताचे नवे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री कोण बनलेले आहेत? तर नितीन गडकरी बनलेले आहेत. पुढील प्रश्न 2025 मध्ये ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप कोणता देश आयोजित करेल? तर भारत हा देश आयोजित करणार आहे. कोणत्या राज्याने जून 2024 मध्ये उत्तम न्याय देण्यासाठी पहिली साक्षीदार संरक्षण योजना मंजूर केली? तर आसाम. यानंतर पुढील प्रश्न आहे 2024 मध्ये आयोजित जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय सागरी लष्करी सराव रिम ऑफ दी पॅसिफिक म्हणजेच RIMPAC ची 29वी आवृत्ती कोणत्या देशात झाली? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये झालेली आहे. तर राष्ट्रीय डॉक्टर्स डे 2024 कधी साजरा केला जातो? तर 1 जुलै रोजी साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगेयुगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय भारतात बांधले जाणार आहे. तर ते कोणत्या देशाच्या सहकार्याने बांधले जाणार आहे? तर फ्रान्स या देशाच्या
सहकार्याने बांधले जाणार आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडीनेस इंडेक्स म्हणजेच AIPI 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर 72वे स्थान मिळालेले आहे. तर बँक ऑफ बडोदा म्हणजेच BOB ने ब्रँड अँबॅसेडर्स म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर सुमित नागल यांची नियुक्ती केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे मध्य रेल्वे म्हणजेच CR ने अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी 10 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्लांट कोठे बसवलेला आहे? तर इगतपुरी तलाव येथे बसवलेला आहे, महाराष्ट्रामध्ये. पुढील प्रश्न अलीकडेच दिल्लीत जुलैचा पहिला आठवडा कोणता आठवडा साजरा केला जाईल? तर डॉक्टरांचा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यानंतर FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने अलीकडे कोणत्या देशाला फॉलोअप श्रेणीमध्ये स्थान दिलेले आहे? तर भारत या देशाला. पुढील प्रश्न अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2025 पर्यंत कोणत्या शहराला महसूल जिल्हा बनवण्याची घोषणा केलेली आहे? तर बघा या शहराला, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे अलीकडेच IAS मनोज कुमार सिंह कोणत्या राज्याचे नवे मुख्य सचिव बनलेले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याचे. पुढील प्रश्न अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या राज्याचे मुख्य सचिव नीरब कुमार प्रसाद यांचा कार्यकाळ 6 महिन्यांनी वाढवलेला आहे? तर आंध्र प्रदेश या. तर पुढील प्रश्न आहे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अलीकडे तिचे चरित्र कोणत्या नावाने लॉन्च केलेले आहे? तर स्वर स्वामिनी आशा या नावाने लॉन्च केलेले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न नुकताच आंतरराष्ट्रीय संसद दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 30 जून रोजी साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न अलीकडेच BCCI ने टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकल्यास बक्षीस रक्कम म्हणून किती कोटी रुपये जाहीर केले आहेत? तर 125 कोटी रुपये. पुढील प्रश्न अलीकडेच चर्चेत असलेले पल्लीकरनाई मार्शलँड कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न नुकताच बेहद्दीन खलम फेस्टिवल कोठे साजरा होणार? तर मेघालयमध्ये. पुढील प्रश्न नुकतेच CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे नवे अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर रवी अग्रवाल झालेले आहेत. पुढील प्रश्न अलीकडेच सुजाता सौनिक यांनी कोणत्या राज्याच्या नवीन मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर महाराष्ट्राच्या, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे? तर महाराष्ट्र या राज्य सरकारने. पुढील प्रश्न कचऱ्यापासून कोळशाची निर्मिती करण्यासाठी अलीकडेच कोणते राज्य हरित कोळसा प्रकल्प उभारणार आहेत? योग्य उत्तर हरियाणा, लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे अलीकडे कोणत्या राज्यात ग्वाला दिवस साजरा करण्यात आलेला आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये. पुढील प्रश्न अलीकडे कोणता देश आपल्या संपूर्ण जीवजंतूंची यादी तयार करणारा पहिला देश बनलेला आहे? तर भारत देश हा बनलेला आहे. तर पुढील प्रश्न आहे IARI म्हणजेच इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने अलीकडेच कोणाची संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर TR शर्मा यांची नियुक्ती केलेली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो अलीकडे कोणत्या राज्यात हूल दिवस साजरा करण्यात आला? तर झारखंड या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला होता. तर कोणता देश अलीकडे प्रगत होलोग्राफी असलेल्या नवीन बँक नोट जारी करेल? तर जपान हा देश. पुढील प्रश्न अलीकडे भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड कोण बनलेला आहे? तर टाटा ग्रुप बनलेला आहे. पुढील प्रश्न अलीकडेच पंतप्रधान मोदींनी कोणाच्या जीवनावर आधारित 3 पुस्तकांचे प्रकाशन केले? तर व्यंकय्या नायडू यांच्या. पुढील प्रश्न संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर प्रीती सुदान यांची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खूप. यानंतर पुढील प्रश्न आहे अलीकडे कोणत्या व्यग्र प्रकल्पात वीज निर्मितीसाठी विंड टर्बाईन बसवण्यात आलेले आहे? तर पेरियार व्याघ्र प्रकल्पामध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे अलीकडेच भारतीय युद्धनौका म्हणजेच INS तबरने कोणत्या देशाच्या नेव्ही डे परेडमध्ये भाग घेतला होता? तर रशिया या देशाच्या. पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने रामनगर जिल्ह्यांचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला? तर कर्नाटक या राज्य सरकारने. पुढील प्रश्न कोणत्या देशाच्या सॅडो बेट सोन्याच्या खाणीला अलीकडेच युनेस्को वारसा दर्जा मिळालेला आहे? तर जपानच्या. पुढील प्रश्न बहुचर्चित कुऱ्हाडी बंद पंचायत अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर राजस्थान या राज्याशी संबंधित आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे इंडिया हाऊसचे नुकतेच प्रथमच उद्घाटन कोठे झाले? तर पॅरिसमध्ये झालेले आहे. पुढील प्रश्न जय शाह यांच्यानंतर ACCचे पुढील अध्यक्ष कोण होणार आहेत? तर मोहसिन नक्वी होणार आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो अलीकडेच हमास प्रमुखाची तेहरानमधील निवासस्थानावर झायनिस्ट हल्ल्यात हत्या करण्यात आली, तर त्यांचे नाव काय होते? तर इस्माईल हनिये होते, लक्षात ठेवा.
ठेवा. पुढील प्रश्न, सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर 25,000 लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, नवी दिल्ली येथे झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्रात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत किती नवीन वारसा स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर 24. पुढील प्रश्न, भारतातील कोणते शहर कृषी शास्त्रज्ञांसाठी 32वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करेल? तर दिल्ली हे शहर. पुढील प्रश्न, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 3रे पदक कोणी जिंकले? तर स्वप्नील कुसळे यांनी जिंकलेले होते, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळविणारे 4थे भारतातील शहर कोणते आहे? तर काश्मीर हे शहर आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तरंग शक्ती 2024च्या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर आपला भारत देश करणार आहे. तर पुढील प्रश्न आहे, रॅपिडो कितवा भारतीय स्टार्टअप यावर्षी युनिकॉर्न बनणार आहे? तर तृतीय, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे, आसाम रायफलचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर विकास लाखेरा यांनी स्वीकारला. तर पंजाबचे नवे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतलेली आहे? तर गुलाबचंद कटारिया यांनी शपथ घेतलेली आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतीच वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर साधना सक्सेना नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोणत्या बंदरावर उभारली जाईल? तर योग्य उत्तर जवाहरलाल नेहरू बंदरावर उभारली जाईल. पुढील प्रश्न आहे, 252वा तर जागतिक कृषी निर्यात निर्देशकांत भारताचा क्रमांक काय आहे? तर 8वा क्रमांक आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या आगामी काळातील संग्रहालयावरील राज्य संग्रहालयात परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर गजेंद्र सिंग शेखावत यांनी केले. पुढील प्रश्न, सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाने अलीकडेच कोणत्या शहराकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली होती? तर तेल अवीव, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने नुकतेच गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले? तर IIT खरगपूर. पुढील प्रश्न, नुकतेच परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात केले? तर जपान या देशामध्ये केले. पुढील प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमने जारी केलेल्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश अव्वल आहे? तर अमेरिका हा देश अव्वल आहे. पुढील प्रश्न आहे, 158वा अलीकडेच राज्यपालांच्या 52व्या परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर द्रौपदी मुर्मू यांनी भूषवलेले आहे, लक्षात ठेवा. कोणी भूषवले? द्रौपदी मुर्मू यांनी भूषवलेले आहे. तर पुढील प्रश्न, 4थी राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद 2024 कोठे आयोजित केली जाईल? तर भोपाळमध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 260वा तर अल्युमिनियम उत्पादनाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे? तर द्वितीय स्थान आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, यंग भारत ऑलिम्पियाड म्हणजेच YBO नुकतेच कोठे सुरू झालेले आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेले आहे. पुढील प्रश्न आहे, ISS मिशनसाठी नुकतीच प्राथमिक गगनयात्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर शुभांशु शुक्ला यांची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, नुकताच 14वा भारतीय अवयवदान दिन कधी साजरा करण्यात आला? तर 3 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेल्या आहे? तर झारखंड या राज्याने. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह कधीपासून साजरा केला जातो? तर 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये सांस्कृतिक संपत्ती परत आणण्यासाठी आणि संवर्धनासाठी द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे? तर अमेरिका. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणाची FID इंडिया झोनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे? तर संजय कपूर यांची, लक्षात ठेवा. तर ऑलिम्पिक 2024 टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनलेला आहे? तर नोवाक जोकोविच बनलेला आहे. पुढील प्रश्न आहे, बॉक्सिंगमध्ये नुकताच भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच कोण बनलेला आहे? तर साई अशोक बनलेला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या राज्यातील ऐतिहासिक मोईदाम समाविष्ट आहे? तर आसाम या राज्यात. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच चर्चेत असलेला लिजिओनेअर रोग कोणत्या आजारामुळे होतो? तर जीवाणू या आजारामुळे होते, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहराने अलीकडेच 14व्या भारत व्हिएतनामी संरक्षण धोरण संवादाचे आयोजन केले? तर दिल्ली. पुढील प्रश्न, नोवाक जोकोविच टेनिसमध्ये गोल्डन स्लॅम मिळविणारा कितवा खेळाडू ठरला? तर 5वा खेळाडू ठरला. पुढील प्रश्न, 33व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत सरकारने किती स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी केली? तर 4 स्मरणार्थ तिकिटे जारी केलेली आहेत. पुढील प्रश्न आहे, अंशुमन गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले, तर त्यांचा कोणत्या खेळाशी संबंध होता? तर क्रिकेट या
खेळाशी संबंध होता. अलीकडेच माजी सैनिकांसाठी ई सेहत टेली कन्सल्टन्सी कोणी सुरू केली, तर भारतीय सैन्याने सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. अलीकडेच चर्चेत असलेल्या INS शाल्की म्हणजे काय आहे, तर डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या राजकारणात भूकंप आणि हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला, तर बांगलादेशच्या. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, सीमा सुरक्षा दल म्हणजे BSFचा अतिरिक्त कार्यभार अलीकडे कोणी घेतला, तर दलजीत सिंग यांनी घेतलेला आहे. लक्षात ठेवा, कोणी? दलजीत सिंग यांनी. पुढील प्रश्न आहे, बिमस्टेक बिझनेस समिटचे आयोजन कोणता देश करत आहे, तर भारत हा देश करत आहे. पुढील प्रश्न, पॅरिस 2024 ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल, तर मनू भाकर असेल. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, साक्ष न्याय, सेतू न्याय, श्रुती आणि ई समन ॲप कोणी लॉन्च केले, तर अमित शहा यांनी लॉन्च केलेले आहे. पुढील प्रश्न, पॅरिस 2024 ऑलिम्पिक पुरुष पोल वॉल्ट सुवर्ण पदक जिंकणारा मोंडो ड्युम्टिस कोणत्या देशाचा आहे, तर स्वीडन या देशाचा आहे. पुढील प्रश्न, PM कुसुम योजनेचा जून 2024 पर्यंत एकूण किती शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे, तर 4,11,222 शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. तर पुढील प्रश्न, कोणत्या आयोगाने अलीकडेच डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केलेले आहे, तर योग्य उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग केलेले आहे. पुढील प्रश्न, फॉर्च्यून ग्लोबल 500च्या यादीत कोणती कंपनी अव्वल आहे, तर वॉलमार्ट कंपनी अव्वल आहे. तर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडे सर्व पिकांची MSP वर खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे, तर हरियाणाच्या. पुढील प्रश्न आहे, चंद्राच्या विवराचे नाव कोणाच्या नावावर आहे, तर पासांग शेर्पा यांच्या नावावर आहे. पुढील प्रश्न, कामच टायफून वाहन कोणत्या देशाने विकसित केले आहे, जे ITBP मध्ये समाविष्ट केले जाईल, तर रशिया या देशाने. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिक चॅम्पियन युई सुसाकीचा पराभव करणारा पहिला कुस्तीपटू कोण आहे, तर विनेश फोगाट आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे खूप मित्रांनो. तर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांची कोणत्या देशाच्या अंतरिम सरकारचे नेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे, योग्य उत्तर बांगलादेश. तर पुढील प्रश्न आहे, ग्रीन नॅशनल हायवे कॉरिडॉर्स प्रकल्प म्हणजेच GNHCP बांधकामासाठी भारत सरकारने कोणत्या बँकेशी हातमिळवणी केलेली आहे, तर जागतिक बँकेशी. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे, भारताने नेपाळमधील कोणत्या जलविद्युत प्रकल्पासाठी 5,792 कोटी मंजूर केलेले आहेत, तर सतलुज जलविद्युत महामंडळाने. तर पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणती नवीन ठिकाणे मोरांचे अभयारण्य म्हणून नियुक्त केलेली आहे, तर योग्य उत्तर आदी चुंचनगिरी आणि चुलनूर. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, कोणते राज्य अलीकडेच आपत्ती जोखीम व्यवस्थापनावर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे पहिले राज्य बनलेले आहे, तर नागालँड हे राज्य. पुढील प्रश्न आहे, नुकताच 10वा राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा करण्यात आला, तर 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, बांधवगड व्याघ्र प्रकल्प जो नुकताच चर्चेत होता तो कोणत्या राज्यात आहे, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, दक्षिण आफ्रिकन लीग म्हणजेच SA-20 मध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला, तर दिनेश कार्तिक बनलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खूप. यानंतर पुढील प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरल्यानंतर कोणत्या महिला कुस्तीपटूने निवृत्तीची घोषणा केली, तर योग्य उत्तर विनेश फोगाटने. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. यानंतर 300वा प्रश्न आहे मित्रांनो, स्टारलिंकचा मुकाबला करण्यासाठी कोणत्या देशाने पहिले गुप्तचर उपग्रह नेटवर्क तारमंडल प्रक्षेपित केलेले आहे, तर चीन या देशाने. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने भटक्या कुत्र्यांच्या इच्छामरणाचा वादग्रस्त कायदा मंजूर केलेला आहे, तर तुर्कीच्या. तर पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशातील डिकिन युनिव्हर्सिटी आणि वॉलोगॉन युनिव्हर्सिटी यांनी गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये त्यांचे कॅम्पस स्थापन केलेले आहेत, तर ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न आहे, RBIने सलग 9व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, तर सध्याचा रेपोचा दर काय आहे, 6.50% आहे. पुढील प्रश्न, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोण पदभार स्वीकारेल, तर CS शेट्टी स्वीकारतील. पुढील प्रश्न, नुकताच लडाखमध्ये भारतीय लष्कराने कोणता सराव केला, तर पर्वत प्रहार हा सराव केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतेच ट्युनिशियाचे पंतप्रधान कोण झाले, तर कामिल मदौरी झाले आहेत. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच भारतातील पहिला GI टॅग असलेला अंजीर रस कोणत्या देशात निर्यात करण्यात आलेला आहे, तर पोलंड या देशामध्ये. पुढील प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश अव्वल आहे, तर अमेरिका हा देश अव्वल आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, लोकसभेत वक्फ म्हणजे सुधारणा विधेयक 2024 कोणी मांडले, तर किरण रिजिजू यांनी मांडलेले आहे. पुढील प्रश्न,
कोणत्या खेळात भारताने दुसऱ्यांदा कावा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावले? तर व्हॉलीबॉल या. पुढील प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप लक्ष द्या प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकले? तर स्पेन या देशाचा. कोणत्या देशाचा? स्पेन या देशाचा. पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने अलीकडेच भारतातील तिसरे सर्वात मोठे अभयारण्य मंजूर केलेले आहे? तर छत्तीसगड या. पुढील प्रश्न राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराच्या ठिकाणी काय तपशील दिले आहेत? तर 4 तपशील दिलेले आहेत. तर पुढील प्रश्न आहे अलीकडेच भारताने कोणत्या देशाने 2 बंदरे वापरण्याची परवानगी दिलेली आहे? तर मालदीव. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न एनसीईआरटीने अलीकडेच इयत्ता 6वी ते 8वी साठी किती बॅगलेस दिवस प्रस्तावित केलेले आहे? तर 10 बॅगलेस दिवस. पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने अलीकडे IMF ला $3.5 बिलियन पेक्षा जास्त व्याज दिलेले आहे? तर पाकिस्तान. पुढील प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच पहिले F-16 लढाऊ विमान आणि नवीन हवाई संरक्षण यंत्रणा युक्रेनला सुपूर्द केलेले आहे? तर अमेरिका या. पुढील प्रश्न आहे अलीकडेच ICRCMFRI चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? डॉक्टर ग्रिसन जॉर्ज यांची. पुढील प्रश्न फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादी 2024 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेली आहे? तर इलॉन मस्क बनलेले आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले 24 तास धान्याचे ATM कोणत्या राज्यात उघडण्यात आलेले आहे? तर ओडिशा या राज्यात उघडण्यात आलेले आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 अंतर्गत 5 वर्षांसाठी किती ट्रिलियन रुपयांची मदत मंजूर झालेली आहे? तर 2.30 ट्रिलियन रुपयांची मदत मंजूर झालेली आहे. तर पुढील प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 या आर्थिक वर्षांसाठी किती टक्के महागाईचा अंदाज लावलेला आहे? तर योग्य उत्तर 4.5%. पुढील प्रश्न महाराष्ट्र सरकारने किती रोजगार संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक धोरण मंजूर केलेले आहे? तर 5 लाख. पुढील प्रश्न इस्रो 15 ऑगस्ट रोजी कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर EOS-8 करणार आहे. लक्षात ठेवा कोणता उपग्रह? EOS-8. पुढील प्रश्न कोणत्या भारतीय कंपनीने पोलंडला GI टॅग असलेल्या अंजिराचा रस निर्यात केलेला आहे? तर पुरंदर हायलँड्स. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर 8 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न नुकतेच NATS 2.0 कोणी लॉन्च केले आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांनी लॉन्च केलेले आहे. पुढील प्रश्न आहे कोणत्या भारतीय कंपनीने आपल्या नवीन पर्यावरणीय उपक्रमाचा भाग म्हणून 100% सौर ऊर्जेचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने. पुढील प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावले? तर 71वे स्थान पटकावलेले आहे. पुढील प्रश्न आहे नुकतीच भारताच्या कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर TV सोमनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक हत्ती दिन कधी साजरा केला जातो? तर 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलीट्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर अभिनव बिंद्रा यांची नियुक्ती झाली. पुढील प्रश्न पॉल कागामे यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर रवांडा या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पुढील प्रश्न आहे तान शुशान कोणत्या बँकेच्या पहिल्या महिला CEO बनल्या आहेत? तर DBS बँकेच्या महिला CEO बनलेल्या आहेत. तर पुढील प्रश्न आहे कोणत्या संस्थेने अलीकडे सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर पॅलेस असलेले बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेले आहे? तर योग्य उत्तर DRDOने. पुढील प्रश्न आहे अलीकडेच सय्यद रेफात अहमद यांनी कोणत्या देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे? तर बांगलादेशच्या. पुढील प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली? तर USA या देशाने. पुढील प्रश्न अलीकडेच भारतीय वायुसेनेने लिबरल पॉवर या सरावात कोणत्या देशासोबत भाग घेतला? तर मलेशिया या देशासोबत. पुढील प्रश्न 2024 मध्ये भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? तर विकसित भारत ही थीम आहे. काय थीम आहे? विकसित भारत. पुढील प्रश्न आहे मानल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताने कोणत्या देशाशी सहकार्य केले? तर नेपाळ या देशाशी सहकार्य केले. तर पुढील प्रश्न आहे इंडियन एक्सप्रेस PM आवास योजना अर्बन 2.0 योजनेचे लक्ष्य किती कोटी नवीन घरे बांधण्याचे आहे? तर 1 कोटी नवीन घरे बांधण्याचे आहे. भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्रशक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले? तर श्रीलंका. पुढील प्रश्न NIRF 2024 मध्ये कोणती संस्था अव्वल राहिली? तर IIT मद्रास ही संस्था अव्वल राहिलेली आहे. पुढील प्रश्न आहे 2024 मध्ये 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर शाहरुख खानला. पुढील प्रश्न कोणत्या खेळाडूने जुलै 2024 चा
ICC पुरुष खेळाडूचा महिना पुरस्कार जिंकलेला आहे? तर गस ॲटकिन्सने. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कोणत्या खेळाडूने जुलै 2024 साठी ICC महिला खेळाडूंचा महिना पुरस्कार जिंकला? तर चार्मी अटापट्टू. पुढील प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? तर 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न, सॅनिटरी पॅडसाठी विद्यार्थिनींच्या बँक खात्यात पैसे पाठवणारे देशातील पहिले राज्य मध्य प्रदेश हे राज्य ठरलेले आहे. पुढील प्रश्न, DRDOने लॉंग रेंज ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली, त्याला काय नाव देण्यात आले? तर गौरव हे नाव देण्यात आले. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच रत्नागिरीतील मेसोलिथिक काळातील प्राचीन वस्तूला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले? तर महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडेच विनय मोहन क्वांत्रा यांनी कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारला? तो USA या देशामध्ये. पुढील प्रश्न, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन अलीकडेच कोणत्या भारतीय पॅरा शटलरला निलंबित केले होते? तर प्रमोद भगत. पुढील प्रश्न, भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोणाला नियुक्त करण्यात आले? तर PR श्रीजेश यांना. पुढील प्रश्न, वन इंडिया वन तिकीट उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली? तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ. पुढील प्रश्न, भारत मंडपम येथून हर घर तिरंगा बाईक रॅलीला कोणी हिरवा झेंडा दाखवला? तर जगदीश धनखर यांनी दाखवला. पुढील प्रश्न, बिग क्रिकेट लीग म्हणजेच BCLने कोणत्या राष्ट्रीय प्रसारकासोबत दीर्घकालीन प्रसारण करार केलेला आहे? तर प्रसार भारती. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान श्रेया थाविसीन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याबद्दल पदावरून बडतर्फ करण्यात आलेले आहे? तर थायलंडच्या. पुढील प्रश्न, नवीन केंद्रीय गृह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर गोविंद मोहन यांची. पुढील प्रश्न, युनायटेड नेशन्समध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्वतानेनी हरीश यांची. पुढील प्रश्न, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच EDचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राहुल नवीन यांची. तर पुढील प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने ऑगस्ट 2024 मध्ये फ्लड वॉच इंडिया 2.0 ॲप लॉन्च केलेले आहे? तर जलशक्ती मंत्रालयाने. पुढील प्रश्न आहे, ऑगस्ट 2024 मध्ये इंद्रायणी पुलाचे उद्घाटन कोठे झाले? तर सिक्कीममध्ये झाले. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे? तर जपानच्या. पुढील प्रश्न, कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज मॉनी मार्केल यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाने माझगॉन डॉक लिमिटेडला जर्मन सहकार्याने किती पाणबुड्या तयार करण्यास मान्यता दिलेली आहे? तर 6 पाणबुड्या. पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी किती शौर्य पुरस्कार मंजूर केलेले आहेत? तर 103 शौर्य पुरस्कार मंजूर केलेले आहेत. पुढील प्रश्न, ऑगस्ट 2024 मध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला? तर अनिश दयाल सिंग यांना देण्यात आला. पुढील प्रश्न, ऑगस्ट 2024 मध्ये थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले? तर पायतोंगतान शिनावात्रा बनले. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेने WHO दुसऱ्यांदा कोणत्या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेले आहे? तर एमपॉक्स या आजाराला. पुढील प्रश्न आहे, 2024 साली शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुने सौर कॅलेंडर कोठे शोधलेले आहे? तर तुर्कीमध्ये शोधलेले आहे. पुढील प्रश्न आहे, प्लास्टिक खाणारी बुरशी कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे? तर जर्मनी या शास्त्रज्ञांनी. पुढील प्रश्न, मध्य आणि उत्तर प्रदेशातील 90 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर येथे कार्यान्वित झालेला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. पुढील प्रश्न, 27वी नॅशनल काँग्रेस ऑन ई-गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित केली जाईल? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये. पुढील प्रश्न आहे, ऑगस्ट 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, दहशतवादाविरोधी मुद्द्यांवर 14वी भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाची बैठक कोठे झाली? तर नवी दिल्लीमध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न, भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरा केली जाते? तर 16 ऑगस्ट रोजी साजरा केली जाते. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने इंडो पॅसिफिकमध्ये AIM 174B हे अत्यंत लांब पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणले आहे? तर अमेरिका. पुढील प्रश्न, स्टारबक्सने नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ब्रायन निकोल यांची नियुक्ती केली. कोणत्या फुलाला धोक्यात आलेली प्रजाती घोषित करण्यात आलेली आहे? तर नीलकुरुंजी या फुलाला. पुढील प्रश्न, नोकरदार महिलांसाठी मासिक पाळीच्या सुट्टीची घोषणा करणारे तिसरे राज्य कोणते बनलेले आहे? तर ओडिशा हे राज्य बनलेले आहे.
पुढील प्रश्न आहे 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर ऋषभ शेट्टी यांना मिळालेला आहे मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना मिळालेला आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे या सीझन मध्ये 50 विजय मिळवणारा पहिला टेनिस खेळाडू कोण बनला तर अलेक्झांडर जेवेरेव बनलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे यावर्षी सॅन सेबॅस्टियन फिल्म फेस्टिवलमध्ये डोनोस्टिया पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल तर पेड्रो अल्मोडोवर, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मानवतावादी मदतीसाठी भारताकडून सुमारे 1400 किलो कॅन्सर विरोधी औषधांची खेप कोणत्या देशाला मिळालेली आहे? योग्य उत्तर सिरिया या देशाला मिळालेली आहे. पुढील प्रश्न पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये किती खेळाडूंना पाठवले तर 84 खेळाडूंना पाठवले. पुढील प्रश्न आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल तर सुमित, अंतिल आणि भाग्यश्री जाधव असतील, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे कोणत्या आफ्रिकन देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कॉलराचा उद्रेक जाहीर केलेला आहे? तर योग्य उत्तर सुदानच्या. पुढील प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिलेली आहे? तर कर्नाटकच्या. पुढील प्रश्न आहे नुकतेच नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राजेश कुमार सिंग यांची, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न ICGचे महासंचालक यांचे निधन झाले तर त्यांचे नाव काय होते? राकेश पाल हे नाव होते. पुढील प्रश्न आहे कोणत्या बँकेने दृष्टिहीन लोकांसाठी अलीकडेच ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केलेले आहे? तर पंजाब नॅशनल बँकेने केलेले आहे. पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडे मंदिरे, मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे? तर बिहारच्या राज्य सरकारने केलेली आहे. पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक छायाचित्रण दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे कधी साजरा केला जातो? तर 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न नुकतेच आफ्रिकेबाहेर एमपॉक्सचे पहिले प्रकरण कोठे आढळून आलेले आहे? तर स्वीडनमध्ये आढळून आलेले आहे. पुढील प्रश्न आहे सद्भावना दिवस दरवर्षी कोणाच्या जयंती दिवशी साजरा केला जातो? राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 17व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केले? तर रायपूर येथे केलेले आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक मानवतावादी दिन कधी साजरा केला जातो? तर 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 400वा. तर भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्रशक्ती या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाचे आयोजन केले जात आहे? तर श्रीलंका. पुढील प्रश्न आहे अलीकडे D23 एक्स्पोमध्ये सर्वात तरुण डिस्ने लिजेंड कोण बनलेले आहे? तर मायली सायरस बनलेले आहे. पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशाने 1000 नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी करार केलेला आहे? तर मालदीव. पुढील प्रश्न आहे 2024 जागतिक मच्छर दिन कधी साजरा केला जातो? तर 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे? तर हिमाचल प्रदेशच्या राज्य सरकारने, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते विमानतळ निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ आहे? योग्य उत्तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेले आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 20 ऑगस्ट 2024 रोजी भारत आणि जपान दरम्यान 2+2 मंत्रिस्तरीय चर्चा कोठे झाली? नवी दिल्ली येथे झालेली आहे, लक्षात ठेवा. कोठे? नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न ICCने बांगलादेशातून महिला T20 विश्वचषकाची 9वी आवृत्ती कोठे हलवलेली आहे? संयुक्त अरब अमिराती येथे हलवलेली आहे. पुढील प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे अनिवार्य लष्करी सेवा पुन्हा सुरू केलेली आहे? तर क्रोएशिया, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो 409 तर कोणता देश पहिला स्पोर्ट्स ऑलिम्पिक खेळ आयोजित करेल? तर सौदी अरेबिया हा देश. पुढील प्रश्न आहे नुकतेच जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती मारिया ब्रान्यास यांचे निधन झाले तर त्यांचे वयवर्ष किती होते? तर 117 वयवर्षे होते. पुढील प्रश्न कोणत्या कंपनीने मंकीपॉक्स म्हणजेच एमपॉक्स लस तयार करण्यासाठी घोषणा केलेली आहे? तर सीरम इन्स्टिट्यूटने केलेली आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक 39 धावा करण्याचा विश्वविक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? तर डॅरियस विसर यांनी केलेला आहे. कोणी? डॅरियस विसर याने. पुढील प्रश्न नुकतेच मण्याचीवाडी हे गाव कोणत्या राज्यातील पहिले सोलर गाव बनलेले आहे? तर महाराष्ट्र या राज्यातील हे गाव आहे. पुढील प्रश्न आहे पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघाचा सेफ्टी मिशन म्हणून कोणाची निवड झाली? सत्यप्रकाश सांगवान यांची निवड झालेली आहे. कोणाची? सत्यप्रकाश सांगवान यांची. पुढील प्रश्न भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत ग्रीन अमोनिया निर्यात करारावर स्वाक्षरी केली? तर जपान, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न स्टार
स्टारबक्सने नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली? ब्रायन निकोल यांची नियुक्ती केली. पुढील प्रश्न, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डमध्ये सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर शक्तिकांत दास यांची निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, कोणाची? शक्तिकांत दास यांची. पुढील प्रश्न, ICCचे पुढील अध्यक्ष कोण होणार आहेत? जय शहा होणार आहेत. पुढील प्रश्न आहे, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट कार्डमध्ये सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? याचे योग्य उत्तर शक्तिकांत दास यांची. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे, ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाला भेट देणार आहे? तर पोलंड, युक्रेन या देशाला भेट देणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशनसह भारतात कोणते राज्य अव्वल आहे? तर कर्नाटक हे राज्य अव्वल आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, 26व्या CEAT क्रिकेट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरुष पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? रोहित शर्माला सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, 19व्या CII इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले? तर दिल्लीने केलेले आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार? हरियाणा या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे. पुढील प्रश्न, भारताने पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा केला? तर 23 ऑगस्ट रोजी साजरा केलेला आहे. किंवा 23 ऑगस्ट रोजी. पुढील प्रश्न, अलीकडे जगातील सर्वात मजबूत डेअरी ब्रँड कोण बनलेला आहे? तर अमूल हा डेअरी ब्रँड सर्वात मजबूत बनलेला आहे. पुढील प्रश्न, जम्मू आणि काश्मीरचे नवीन DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची? नलिन प्रभात यांची. पुढील प्रश्न, कोणत्या देशात हनुमानजींच्या स्टॅच्यू ऑफ युनियनच्या 90 फूट उंच कांस्य पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले? तर अमेरिका या देशामध्ये. लक्षात ठेवा, कोणत्या देशामध्ये? अमेरिका. पुढील प्रश्न, कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्रांच्या कमांडचा म्हणजेच UNC 18व्या सदस्य देश बनलेला आहे? तर जर्मनी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नुकत्याच झालेल्या लॉसने डायमंड लीग मध्ये नीरज चोप्राला कोणते स्थान मिळाले? तर दुसरे स्थान मिळालेले आहे. कितवे स्थान? दुसरे स्थान. पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर गोविंद राज पद्मनाभन यांना. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, जुलैमध्ये भारत आणि कोणाला मागे टाकून रशियन तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार बनलेला आहे? योग्य उत्तर आहे चीन या देशाला. पुढील प्रश्न, कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलपती होण्यासाठी अर्ज केलेला आहे? तर पाकिस्तान. पुढील प्रश्न, अलीकडेच वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनल कोणी जिंकली? तर पंकज अडवाणी यांनी जिंकले. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या भारतीय शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली? तर बेंगळुरू या शहराची. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 17व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केले? रायपूर येथे केलेले आहे. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर शिखर धवन यांनी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, नाईट फ्रॅगच्या प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे? तर मानिला अव्वल आहे. पुढील प्रश्न, इंडियाने पहिले पुन्हा वापरता येणारे हायब्रिड रॉकेट लॉन्च केले, त्याचे नाव काय आहे? तर रुमी 1 आहे. नाव काय आहे? रुमी 1. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी सुभद्रा योजनेचे अनावरण केले? तर ओडिशाचे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कोणत्या आफ्रिकन देशात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे? तर बोत्स्वाना. लक्षात ठेवा, बोत्स्वाना. पुढील प्रश्न, भारताची पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण बनलेली आहे? तर डायना पुंडोले बनलेली आहे. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या राज्यात उच्च जोखमीच्या हिमनदी तलावांचे पहिले व्यापक सर्वेक्षण सुरू केले? तर अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेले डांबूर धरण कोणत्या राज्यात आहे? तर त्रिपुरा या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच भारतासह 35 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी कोणी दिली? तर श्रीलंकाने दिलेली आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने अलीकडेच महिलांसाठी अवनी बचत खाते सुरू केले? तर बंधन बँकेने केलेले आहे. पुढील प्रश्न, लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती नवी जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे राज्य बनलेले आहे पहिले. पुढील प्रश्न आहे 450वा, बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या नूतन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर फारुख अहमद यांची निवड करण्यात आली. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडे चर्चेत असलेला राईट टू डिस्कनेक्ट कायदा कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, पुढील शैक्षणिक वर्षात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणारे राज्य सरकार कोणते आहे? तर तेलंगणा. पुढील प्रश्न, तिसऱ्या आशियाई स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय पुरुष संघाने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकले. पुढील प्रश्न, UN मानवाधिकार पद्धत
मानवी हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी कोठे करेल? तर बांगलादेशमध्ये करेल. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मण्याची वाडी हे पहिले सोलर विलेज सुरू केलेले आहे? तर महाराष्ट्र. पुढील प्रश्न, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात रेडिओ कार्यक्रम कोणी सुरू केला? तर शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केला. पुढील प्रश्न आहे, उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प कोठे सुरू केला आहे? तर ओंकारेश्वर येथे सुरू केलेला आहे. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यात मिथुन राशीची प्रथमच अधिकृत नोंदणी झालेली आहे? तर आसाम या राज्यामध्ये. पुढील प्रश्न, महिला T20 विश्वचषकात भारताचा कर्णधार कोण असेल? तर हरमनप्रीत कौर असतील. पुढील प्रश्न, इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्डमध्ये नुकताच सर्वोत्कृष्ट विमानतळ पुरस्कार कोणाला मिळाला? हैदराबाद विमानतळाला मिळालेला आहे. कोणाला? हैदराबाद विमानतळाला. पुढील प्रश्न, कोणत्या शहरात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी GST भवनाचे उद्घाटन केले? उदयपूर या शहरामध्ये. लक्षात ठेवा, कोठे? उदयपूर या शहरामध्ये. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुख शिक्षा योजना मंजूर केली आहे? तर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी. पुढील प्रश्न आहे, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो गाठणारी आशियातील सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे? तर तेगबीर सिंग आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, जागतिक जल सप्ताह 2024 कधी आणि कधीपर्यंत आयोजित केला जात आहे? तर 25 ते 29 ऑगस्ट रोजी आयोजित केला जात आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार सोहळा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्या देशातून काढून टाकण्याची घोषणा केलेली आहे? तर ब्राझील या देशातून काढून टाकण्याची घोषणा केलेली आहे. तर बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण कोणत्या राज्यात आढळून आले? तर ओडिशा या राज्यामध्ये आढळून आलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे NSG चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर B श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? B श्रीनिवासन यांची. पुढील प्रश्न, ICC चे अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरलेले आहे? तर जय शहा ठरलेले आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन कोणत्या राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आलेले आहेत? योग्य उत्तर मध्य प्रदेश. पुढील प्रश्न आहे, 28 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर प्रधानमंत्री जनधन योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. किती वर्ष? 10 वर्ष. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातून 5 रॉयल बेंगाल टायगर्स ओडिशात आणले जातील? तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने नदीच्या स्वच्छतेसाठी SLCR प्रकल्प सुरू केलेला आहे? तर डेन्मार्क. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या अंतराळ पर्यटकाचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर गोपीचंद थोटाकुरा नाव आहे. काय नाव आहे? गोपीचंद थोटाकुरा. पुढील प्रश्न आहे, नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 29 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, 8व्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे नेतृत्व कोण करणार आहे? तर हरमनप्रीत सिंग करणार आहे. पुढील प्रश्न, अंडर-20 सेफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर बांगलादेशने जिंकलेले आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच ADB ने आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा दावा केलेला आहे? योग्य उत्तर महाराष्ट्र या राज्याला. पुढील प्रश्न, NGTने कचरा व्यवस्थापन अयशस्वी झाल्याबद्दल कोणत्या राज्याला 1000 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे? तर पंजाब या राज्याला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या देशाचा गोलरक्षक मॅन्युएल न्यूअरने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली आहे? योग्य उत्तर जर्मनी. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 वय वर्ष केलेले आहे? योग्य उत्तर हिमाचल प्रदेशच्या राज्य सरकारने. पुढील प्रश्न आहे, 61व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोण बनलेला आहे? तर कार्तिक वेंकट रमण बनलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, बहुचर्चित विरूपाक्ष मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे बहुचर्चित विरूपाक्ष मंदिर. ठीक आहे. पुढील प्रश्न, भारताच्या दुसऱ्या 700 मेगावॅटच्या स्वदेशी अणुभट्टीचे काम अलीकडे कोठे सुरू झालेले आहे? तर गुजरातमध्ये सुरू झालेले आहे. कोठे? गुजरातमध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न, भारताने 73,000 600 असॉल्ट रायफलची दुसरी ऑर्डर कोणत्या देशाला दिली? तर अमेरिका या देशाला दिलेली आहे. पुढील प्रश्न, भारताच्या दुसऱ्या आण्विक पाणबुडीचे नाव काय आहे? अरिघाट आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. अरिघाट हे नाव आहे. पुढील प्रश्न, भारतीय नौदलासाठी 2 प्रगत त्रिफूट श्रेणीची जहाजे कोणी बांधले? गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली आहे. कोणी? गोवा शिपयार्ड लिमिटेडने. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पुढील वर्षी जुलैपर्यंत रेल्वे संपर्कात येणारे ईशान्येकडील चौथे राजधानीचे शहर कोणते असेल? गुवाहाटी हे शहर असतील. कोणते? गुवाहाटी हे शहर. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली?
तर नीता अंबानी यांची झालेली आहे. कोणाची? नीता अंबानी यांची. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती भवन येथे असलेल्या दरबार हॉलचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर गणतंत्र मंडप ठेवण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, काय ठेवण्यात आलेले आहे? गणतंत्र मंडप. पुढील प्रश्न, पॅरिसच्या ग्रेव्हिन म्युझियमने कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याच्या स्मरणार्थ गोल्डन कॉइन जारी केले? तर शाहरुख खानच्या. कोणाच्या? शाहरुख खानच्या. पुढील प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या शहरात बिलियन इम्प्रेशनचे उद्घाटन करण्यात आले? तर रांची या शहरामध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, आशियातील पहिल्या आरोग्य संशोधनाशी संबंधित प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर हरियाणामध्ये उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, 25वा कारगिल विजय दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 26 जुलै रोजी साजरा करण्यात आलेला आहे. केव्हा? 26 जुलै रोजी. पुढील प्रश्न, 25व्या एक्सखान क्वेस्ट 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कर कोठे निघाले? तर मंगोलियामध्ये निघालेले आहे. कोठे? मंगोलियामध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, भारतातील मोटोजीपीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शिखर धवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यात भारतातील सर्वात लांब शहरी बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे? तर महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, भारत सरकारने पॅलेस्टिनी निर्वासितांना किती अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केलेली आहे? तर 5 दशलक्ष US डॉलर्सची. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण शेवटचा प्रश्न घेतोय. तर उत्तराखंडने आपली पहिली बर्ड गॅलरी कोठे सुरू केलेली आहे? तर डेहराडूनमध्ये सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.